एकटे राहा, पण कोणाच्याही मागे पळू नका. एवढेही एकनिष्ठ होऊ नका की लोक तुम्हाला गुलाम समजू लागतील. त्याच्यासाठी मर्यादा ओलांडा, जो तुमच्यासाठी अमर्याद आहे. संपूर्ण आयुष्यभर चांगलं करूनही काही क्षणांची चूक आपल्याला वाईट ठरवत असते. त्यामुळे चुका करताना खूप बारकाईने त्या गोष्टी लक्षात घ्या. लोक बोलण्याची पद्धत बदलतात, वेळ येताच आपले रंग बदलतात. प्रेम करायचे असेल तर आपले उत्तम भविष्य आणि करिअरसाठी ते भविष्य निवडा, कारण हे लोक काम झाल्यावर लगेच आपले निर्णय बदलत असतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याने का अस्वस्थ होता? लोक काहीही बोलून निघून जातात. जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा लोकांचे बोलणेही बदलेल. कधीकधी सूड घेण्यापेक्षा बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःला जेवढे बदलू शकाल तेवढा जास्त प्रयत्न करा. चांगले बदल ह्या आयुष्याला खूप मोठं वळण देतील. वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण संपूर्ण जगाला मागे सोडून फक्त एका व्यक्तीशी बोलू इच्छितो आणि तीच व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करू लागते. कठीण परिस्थितीत आराम करणे म्हणजे तुमच्यासाठी आणखी अडचणी निर्माण करत असतात. एकटेपणाची जाणीव आपल्या माणसांना होते, पण जेव्हा आपलेच दुःख देतात तेव्हा त्याची जाणीव कोण करणार? त्यासाठी दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा आत्मविश्वास खूप वेळा कामाला येईल. जर कोणी आपले असावे तर आरशासारखे असावे, जो हसला तर सोबत आणि रडला तर सोबत. जर तुम्ही खूप वाईट वेळेतून जात असाल तर चालत राहा, थांबू नका. बघा, एक दिवस ही वाईट वेळ आपोआप निघून जाईल. दुःख तेव्हा होते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्वतःला बदलून टाकता, तरीही तुम्हाला तिथे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे स्वतःवर आधी विश्वास ठेवा. एखाद्यासोबत चांगल्या वेळी असणे खूप सोपे आहे, पण कठीण प्रसंगात सोबत उभे राहणे अधिक कठीण आहे. नाते कमी बनवा, पण ती नाती मनापासून जपा, कारण लोक उत्तमच्या शोधात उत्कृष्ट गमावून बसतात. त्यांच्याशी बोला ज्यांना तुमची कदर आहे. त्यांच्याशी नका बोलू जे तुम्हाला प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत असतील. त्यामुळे नाते जपताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आपल्या नात्यांना नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण नात्यातील दुरावा दूर राहिल्याने नाही तर वेळ न दिल्यामुळे येत असतो. या आपल्या ब्रह्मांडामध्ये 8 ग्रह आहेत. त्यामुळे पण तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मागे जेव्हा वेडे होता तेव्हा ती दुर्लक्ष करत असते. वाईट वेळी जो माणूस तुमची साथ सोडतो तेव्हा हे मानून घ्या की तो कधीही तुमच्यासोबत नव्हताच, कारण एकटे सोडून जाणारे हे तुमच्यासोबत कधी नसतातच. लाखो प्रश्न मनात घर करून राहतात. त्यामुळे दुःख सहन करण्याची भावना तुम्ही कधीही मनाला देऊ नका. आत्मविश्वास हा खूप मोठा दागिना आहे. परिस्थिती कितीही बिघडलेली असली तरी जर सुधारायची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होऊ शकतं. त्यामुळे स्वतःच्या परिस्थितीवर लक्ष द्यायला शिका. कोणाला आठवण्याची इच्छा असावी लागते, वेळ तर आपोआप मिळत असतो. त्यामुळे कुणाला तुमच्या आठवणीमध्ये ठेवायचं आणि कोणाला नाही हे तुम्ही स्वतः ठरवा. एकटेच राहा, कारण कोणी मन दुखावेल ना कोणी रडवेल, ना कोणी आपलं म्हणेल आणि कोणी सोडूनही जाणार नाही. त्यामुळे मनाला एकटं राहण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत कोणाला तुमच्याकडून काही काम आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी तुमच्यापेक्षा चांगला माणूस कोणी नसतोच. पण ज्या दिवशी त्यांचं काम होईल त्या दिवशी तुम्ही एकटे पडाल. सर्वात जास्त वेदना आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण आपले दुःख कोणाला सांगू शकत नाही. समजून घेणारा कोणी असेल तर अनेक अडचणी दूर होत असतात.
जेव्हा आपण कोणाच्या मोहात पडतो तेव्हा आपल्याला त्याची वाईट बाजू ही कधीही दिसत नसते, आणि जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो तेव्हा आपल्याला त्याची चांगली बाजू ही कधीही दिसत नाही. आपली आत्मप्रतिष्ठा गमावून जर तुम्ही कोणावर प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची वाईट शब्द किंवा अपमान सहन करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच दूर होऊन जा. सन्मान नेहमी वेळ आणि परिस्थितीचा होत असतो, त्यामुळे माणूस आपल्याला आपला समजून घेतो, पण तुमचा कधीही सन्मान होत नाही. ज्याची पर्वा कोणी करत नाही त्याची पर्वा तो कधी करतो. स्वतःला इतके सक्षम बनवा की दुसऱ्यांना तुम्हाला सोडल्याचा पश्चाताप व्हावा. आपले फोकस नेहमी उपायांवर ठेवा, समस्येवर अजिबात नाही. एकाकीपणा हे खोट्या गर्दीपेक्षा जास्त शांतता देतो, त्यामुळे एकटं राहणं खूप गरजेचं आहे. कधीकधी एकटं राहिलेलं सुद्धा बरं असतं. स्वतःला कधीही कोणावर अवलंबून अजिबात ठेवू नका, नाहीतर घरामध्येच तुम्हाला एकटं राहावं लागेल. अपेक्षा खूप त्रास देतात, पण तरीही आपल्या लोकांकडून अपेक्षा कधीही ठेवू नका. कोणासोबत असाल तर निष्ठावान राहा, कारण सोडून देणाऱ्या लोकांची जास्त ओळख असते. आता कोणाचा द्वेष कशाला करायचा, मी तर त्यांना त्या गरजेचंही समजत नाही. नात्यांच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा राहतो जो मन स्वच्छ करून बोलण्याचा किंवा नाते निभवण्यासाठी तो धडपड केलेला असतो. ज्यात खरे बोलण्याची ताकद असते तो सर्वात जास्त द्वेषाच्या आगीचा शिकार होतो. जिथे तुम्हाला आदर आणि वेळही मागावा लागतो त्या नात्यात राहणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे वाईट वेळी साथ सोडणारेच शिकवतात की कोणतेही नाते कायमस्वरूपी नसते, म्हणून सोडून द्यायला शिका. तुम्ही चुका माफ करा, पण अपमान कधीही माफ करू नका. जशी पैशांची कदर करता तशी चांगल्या आणि प्रामाणिक लोकांचीही करा. पैसा तर खूप मिळेल, पण चांगले लोक कधीही मिळणार नाहीत. शत्रुत्व मान्य आहे, पण कोणाची गुलामी करणे हे तत्वामध्ये अजिबात ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोललेले शब्द, निघून गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास हा कधीही परत येत नाही. आयुष्याचा कठीण टप्पा तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला शोधत असता, त्यामुळे कधीही स्वतःला हरवू देऊ नका. जीवनाचा प्रवास कठीण नाही, मी ठीक आहे, पण काहीही जे आहे ते ठीक करण्याची तयारी तुमच्यामध्ये ठेवायला हवी. जी नाती खरोखरच खोलवरची असतात ती आपल्याला असण्याचा कधीही आवाज करत नाहीत. जी तुमच्या आसपास गर्दी आहे त्यांना तुमच्याकडून काहीतरी काम आहे. ज्या दिवशी काम निघेल त्या दिवशी तुम्ही अगदी एकटे राहाल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. जेथे कोणी कोणाचे नाही आहे, प्रत्येकाला फायद्याचा आजार आहे. हे जग स्वार्थासाठी चाललेले आहे. सर्व नाती फायद्यासाठीच निभावत असतात. काही नाती गर्वामुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडावी लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आत्मसन्मान आहे. एखाद्या व्यक्तीसाठी भले आपले अस्तित्व पणाला लावा, तोपर्यंत तो तुमचा आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या कामाचे राहणार नाही, एखादी चूक कराल, त्या दिवशी तो तुमच्या सर्वात चांगल्या गोष्टी विसरून चुकाच लक्षात ठेवेल. त्यामुळे कधीही स्वतःचा स्व हरवू देऊ नका आणि स्वतःला महत्त्व द्यायला शिका. कारण तुमच्यासोबत आज सगळेजण असतील, पण एखादी चूक झाल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्या मनासारखे न राहिल्यानंतर बघा, तुम्ही तेवढेच एकटे राहाल जेवढे तुम्हाला आजूबाजूला गर्दी आहे. गर्दी ही तुम्हाला दिसेल, पण तुमच्या मनातून तुमच्यासोबत कोणीही नसेल. त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःला मजबूत बनवा. लक्षात ठेवा,
इतरांसाठी नाही, पण स्वतःसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. आयुष्यामध्ये अडचणी या प्रत्येकाला येत असतात, पण त्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं किंवा ही तुम्हाला परिस्थिती शिकवेल. ज्या दिवशी तुमच्यासोबत कोणी राहणार नाही, तेव्हा तुम्हाला एकट्यालाच त्या परिस्थितीतून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे का नाही, तयारी तुम्ही आधीपासूनच ठेवा. परिस्थिती कशी येईल, तुमची साथ कोण सोडून जाईल किंवा आधी गेलेलं सुद्धा असेल, तर या गोष्टीची तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता. मनाला इतकं मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने आणि कोणाच्या जाण्याने कोणताही फरक तुमच्या मनावर अजिबात पडणार नाही. कारण आयुष्यामध्ये तुम्ही सांगू शकत नाही कोणती वेळ कधी येईल आणि एखादी व्यक्ती तुम्हाला कधी सोडून जाईल. त्यामुळे स्वतःला इतके मजबूत बनवा, तुमच्या मनाला सक्षम बनवा की कोणत्याही परिस्थितीतून आणि कोणत्याही संकटातून तुम्ही नेहमी स्वतःला बाहेर काढू शकाल आणि न डगमगता त्या परिस्थितीमध्ये तुम्ही लढू शकाल. कारण समस्या ह्या येत राहणार, हे आयुष्य आहे. समस्या कधी थांबणार नाहीत. त्यामुळे हे गरजेचं आहे की त्या समस्यांना तुम्ही कशाप्रमाणे पाहता. समस्येला तुम्ही आयुष्यामधले अनुभव म्हणून घेता की तो एक अनुभव जो तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाईल, त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता, हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या गोष्टी आधीच अनुभव घेतलेले असतील किंवा त्यांची तयारी तुमच्या मनाने आधीच परिपक्वप्रमाणे केलेली असेल, तर या गोष्टींचा त्रास खूप कमी होईल. कारण जेव्हा आपण एखाद्याला आपलं म्हणत असतो, पण त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिल्यानंतर मनाची काय अवस्था होते हे तुम्ही ओळखून असाल. त्यामुळे इतरांवर विश्वास किती ठेवायचा, कोणाला आपलं म्हणायचं, कोणाला आयुष्यामध्ये किती जागा द्यायची, हे तुम्ही स्वतः निश्चित करा. आजच्या काळामध्ये सगळेजण तुमच्या अवतीभोवती स्वार्थासाठी आहेत, पण पहिलं तुमचं आरोग्य, स्वतः तुम्ही, तुमचं मन, तुमचा स्वतःचा नैसर्गिक वेळ हा स्वतःसाठी वेगळा काढून ठेवा. आज तुम्ही सक्षम आहात म्हणून कोणीतरी तुम्हाला आपलं म्हणत असेल, पण एखादी वेळ अशीही येऊ शकते की तुमच्यासोबत या गोष्टी नसतील, पण तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार नाही. त्यामुळे आजपासूनच या गोष्टी मनाला लावून ठेवा. पहिल्यांदा स्वतःला निवडा आणि मग इतरांना. कारण तुमचं आरोग्य, गेलेली वेळ आणि पैसा या गोष्टी आयुष्यात परत कधीही येणार नाहीत. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा या गोष्टीचा मनावर आजपासूनच ठसा उमटवा की तुम्ही स्वतःसाठी किती महत्त्वाचे आहात. इतर लोकांचं काय, आज चांगले दिवस असतील तर ते तुमच्यासोबत असतील किंवा ते कोणत्याही वेळी साथ सोडून सुद्धा जातील. त्यामुळे तुम्ही स्वतःसोबत कायम असाल कोणत्याही परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये. तर तुमच्या मनाला एवढं सक्षम बनवा की एखादी परिस्थिती किंवा कोणतीही व्यक्ती तुम्हाला कधीही एकटं पाडू शकणार नाहीत. आजचा काळ असा आहे की ज्याच्याकडे काही असेल तर त्याच्याकडेच खूप व्यक्ती जात असतात किंवा नाती टिकवत असतात. पण हा काळ आणि वेळ एका जागी कधीही थांबत नाही. त्यामुळे मनाला सक्षम बनवणं आणि या गोष्टीचा स्वीकार करणं की माझं कोणीही नाही आहे, या गोष्टी स्वतःच्या मनावर बिंबवून ठेवा. एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी संकटे तर खूप येतील, पण त्या यशामागे तुम्हाला प्रयत्न करणारे किंवा साथ देणारे किती असतील हे तुम्हीच ठरवा. कारण तुमच्या आजूबाजूला जी दिसणारी व्यक्ती आहेत
ते तुम्हाला चांगल्या गोष्टीपर्यंत नेण्यासाठी किती मदत करतील हे तुम्हीच जाणवू शकता. तुम्हाला वरवरून वाटत असेल की हे माझी साथ देतील किंवा वेळ आल्यावर देणार, पण असं अजिबात नसतं. खरी परीक्षा नात्यांची तेव्हाच होत असते जेव्हा तुमच्यावर वेळ येईल. त्या वेळेमध्ये जो तुम्हाला साथ देईल तीच खरी नाती असतात. त्यामुळे नाती निवडताना आणि नाती टिकवताना काटेकोरपणे विचार करा. कोण तुमचा आहे आणि कोण परका, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नाती ओळखताना हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तर नाती मनापासून निभवत आहात, पण समोरचा व्यक्ती किती स्वार्थी आहे किंवा कसा आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये नाती ओळखायला शिका आणि त्या नात्यांना कुठंपर्यंत घेऊन जायचं हे तुमची एक लिमिट ठरवली पाहिजे. तो आयुष्याचा प्रवास म्हणजे तुमचे अनुभव असतील, एखाद्या गोष्टीतून जाण्याचा तुमचा प्रवास असेल, त्यातून तुम्ही नक्की ठरवू शकता की हे नातं माझ्यासोबत किती वर्ष, किती काळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे स्वतःला इतकं आत्मविश्वास द्या, स्वतःला मजबूत बनवा की एखादी व्यक्ती, एखादं नातं तुम्हाला कधीही कोणत्याही परिस्थितीत हरवू शकणार नाही. परिस्थिती वाईट येईल, चांगली येईल, पण मनाला इतकं मजबूत बनवा की कोणीही तुम्हाला हरवू शकणार नाही आणि वाईट वेळेमध्ये डगमगू शकणार नाही. कारण इतरांची साथ तुम्हाला भेटेल किंवा न भेटेल, पण प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ खंबीरपणे तुम्हाला असायला हवी. त्यामुळे परिस्थिती बदलेल, आज बदलेल, उद्या बदलेल किंवा काही दिवसांनी बदलेल, पण तुम्ही खंबीरपणे स्वतःसोबत किती उभे आहात हे त्या परिस्थितीमध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे, जेवढं की तुम्हाला एखाद्या व्यक्ती त्या परिस्थितीतून बाहेर काढेल किंवा न काढेल. पण एखादा व्यक्ती बाहेर काढण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः तुमची किती तयारी आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मनाला इतकंही खचून जाऊ देऊ नका की तुम्हाला असं वाटायला नको की नको मला हे आयुष्य किंवा या परिस्थितीतून मला बाहेर निघायचं नाही आहे किंवा माझीच चूक आहे. या गोष्टी कधीही मनावर बिंबवू नका, या गोष्टी कधीही मनावर घेऊ नका. कारण तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि स्वतःवरचा आत्मविश्वास प्रत्येक कठीण परिस्थितीमधून, प्रत्येक कठीण प्रसंगामधून तुम्हाला एक ना एक दिवस बाहेर काढू शकतो. पण जेव्हा तुम्ही मनाने हरलेले असता त्यावेळेस भलेही तुमच्याजवळ आसपास तुमचे नातेवाईक असतील, तुमचे इतर लोक असतील, पण त्या परिस्थितीतून बाहेर निघणं खूप कठीण असतं जेव्हा तुम्ही तुमच्या मनाने खचलेले असता. त्यामुळे कधीही मनाला एवढंही खचू देऊ नका की तुमची परिस्थितीच खचून जाईल. विश्वास ठेवा, वेळ प्रत्येकाची येते, वेळ निघूनही जाते. चांगली वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते, कारण रात्रीनंतर दिवस हा ठरलेला असतो, अंधारानंतर प्रकाश हा ठरलेलाच असतो. त्यामुळे तुमच्याही आयुष्यामध्ये प्रकाश नक्की होईल. तो सूर्योदय होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा तो तुमच्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करून कशा प्रकारे तो आणू शकता या जिद्दीने तुम्ही लढायला शिका. परिस्थितीमध्ये हरण्यासाठी नाही, तर परिस्थितीमध्ये लढण्याची जिद्द तुम्ही ठेवा. मग बघा आयुष्य किती सुंदर आहे आणि तुम्ही कोणावरही अवलंबून सुद्धा राहणार नाही. आजचा दिवस तुम्हाला कठीण वाटत असेल, पण पुढचे काही दिवस या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून बाहेर नक्की येऊ शकता. आजचा दिवस हा कधीही निघून जाईल, कारण रात्रीनंतर दिवस हा नेहमी येत असतो. तसा तुमच्याही आयुष्यात
हा दिवस घेऊन येण्यासाठी आतोनात प्रयत्न करा, काटेकोरपणे विचार करा. कोणती नाती तुमच्यासोबत आहेत हे ओळखायला शिका. या गोष्टी आयुष्य जगताना खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आजचे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि असे विचार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.